सो है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। जो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया था कौन सा था? ये प्रैक्टिस सेट 15.6 का पहला दूसरा पूरा खा गए थे। आज हम लोग तीसरा और चौथा पूरा पूरा खा जाएंगे का खतरनाक तरीके से, समझ रहे हो? और खाने से पहले बस मैं इतना बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिए, और वीडियो तो अच्छा लगेगा ही, लाइक जरूर कर लीजिएगा, ठीक है ना? तो देखो बच्चा, पहला सवाल आपके सामने है, देखते हैं। एकदमात नाही का, हळू हळू एका वेळेस दोन दोन कसं करतील ते, हो का नाही का? मग डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर म्हणते। ए चिमणे, diameter of circular garden is 42 meter. There is a 3.5 meter wide road. अय, हा रोड असा आहे, कसा आहे रोड? हा पिला रोड नाही रे, काला राहते ना असा। अय, आता तू तर पुराच पाहिजो का? व्हाईट पट्टी ना पांढरी पट्टी, हा का हो? तर रोड का हो? रोड, ठीक आहे। त्या गार्डन मग कोणता हो गार्डन? तुम्हीच सांगा बरं। अंदरचा, आता समजले रे पोरं रे, तर हा हो गार्डन का हो? गार्डन नाही समजला का? कोणाला काही डाऊट आहे तो विचार। पण त्याचं म्हणणं असं आहे, सर्क्युलर जो गार्डन आहे ना बाळा, त्याच्या त्यांनी डायमीटर तुम्हाला दिलेला आहे, तो किती आहे? 42 मीटरचा। काही डाऊट आहे का? जर डायमीटर, लक्ष दे, डायमीटर ज्या ज्या गोष्टी दिवन असतात ना त्या लिहून टाकायच्या। डायमीटर ऑफ गार्डन किती आहे? 42 मीटर आहे, 42 मीटर। तर मग रेडियस ऑफ गार्डन किती राहणार? जी म्हणजे रेडियस ऑफ गार्डन, ओके? किती राहणार? डायमीटरचा अर्धा ना बाळा। डायमीटर किती आहे? 42 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? 2 2 जा आणि 2 1 जा, ठीक आहे। हा, रेडियस ऑफ गार्डन किती झालं? 21 मीटर झालं। इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? थोडसा तरी पक्का? चला, त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे, ऍज देअर इज 3.5 मीटर वाईड रोड। वाईड रोड, वाईड म्हणजे ते बॉलिंग वाला वाईड नाही, बॉलर वाईड तो नाही, ठीक आहे। वाईड रोड म्हणजे चवळा आहे तो, असं, ठीक आहे। तर तो किती आहे बाळा? हा इथपासून इथपर्यंत किती आहे? तर 3.5 मीटरचा आहे। समजलं नाही समजलं? काय डाऊट? त्याचं म्हणणं असं आहे, फाइंड द एरिया ऑफ रोड काढा। तर मग एरिया ऑफ रोड किती आहे असं त्याचा प्रश्न आहे। समजला का? समजला का? तर कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा वेळेस, कशा वेळेस, जेव्हा दोन गोलू एकामध्ये एक असतात तेव्हा आपला फॉर्म्युला एरियाचा बदलते। आणि खास कर जेव्हा केव्हा ह्या रोडच्या रिगार्डिंग, रिंगच्या रिगार्डिंग एरिया काढायचा असते ना, तेव्हाची गोष्ट। समजलं? दोन काम करू शकतो आपण इथे, दोन मेथड सांगतो, तुम्हाला जे बरं वाटेल त्या मेथडचा तुम्ही यूज करा। तुम्हाला जे बरं वाटेल त्या मेथडचा तुम्ही यूज पक्का करा। समजलं? आता बघा, आता दोन गोलू तुम्हाला दिसत असतील, एका गोलूचा रेडियस म्हणजे गार्डनचा रेडियस तुम्हाला माहित झाला, पण त्या मोठ्यावाला गोलूचा माहित आहे का? दिला आहे का त्यांनी? आता मोठावाला गोलू इज नथिंग बट काय असते बाळांनो, तुम्ही सांगू शकाल? छोट्या गोलूचा हा, तर मोठ्या गोलूचा रेडियस पूर्ण हा राहील की नाही राहील? म्हणजे गार्डनचा रेडियस प्लस 3.5 राहील की नाही मोठ्याचा रेडियस? या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। देअरफॉर रेडियस ऑफ बिग सर्कल म्हणजे आर ऑफ, म्हणजे मोठा आर पकडू त्याला, तर तो काय राहणार? 3.5 प्लस, बस बघा, 3.5 प्लस रेडियस ऑफ गार्डन छोटू, म्हणजे 3.5 प्लस किती राहणार आहे छोटू गार्डन? 21। तर बाळा 21 प्लस 3.5 किती असते? 21 प्लस 3.5 किती असते? पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवून द्यायचं बरं आठवणी ना। 21 म्हणजे 21 नसून 21 पॉइंट कितीही झिरो लावू शकता। चला, म्हणजे हा 5 आणि हा 24, म्हणजे तुमचं हा किती मीटर झालं? 24.5 काय मीटर रेडियस ऑफ मोठा सर्कल।
काही डाऊट आहे का? आता बघा, दोन मेथड करू शकतो आपण. मी त्यामधलं पहिलं सांगता हे लक्षात घ्या. काय करतोय मी पहिलं, मला ह्या कोणाचा मोठ्या सर्कलचा नाही बडा, मोठ्या सर्कलचा एरिया तर नंतर काढू आपण, पण मला ह्या रोडचा एरिया काढायला आहे ना. तर तो रोड कुठे ना कुठे रिंगच्या स्वरूपात दिसत आहे, ज्यामध्ये म्हणजे तो जो रोड आहे ना, तो मोठ्या सर्कल आणि छोट्या सर्कलच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो बनलाय. हे एक पद्धत झाली बरं. हा ठीक आहे. त्यासाठी अगर मला रोडचा बघ एरिया, बघा फक्त कन्सेप्ट पकडा, एरिया ऑफ फक्त रोड जर काढायचं असेल ना, सरसकट मी काय करू शकतो, एरिया ऑफ बिग सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉलर सर्कल म्हणजे गार्डन चा काढता येणार, आणि त्यामधून मायनस केलं तर उत्तर भेटेल की नाही भेटेल. पाहिजे का, हा फुल सर्कलच्या एरियामधून हा गार्डनचा एरिया मायनस केला तर हा तुमचं काय मिळणार आहे रे, काय मिळेल? डायरेक्ट तुम्हाला रोडच्या एरियाच मिळेल ना. खतम का? तर सांगा बरं, एरिया ऑफ बिग सर्कल म्हणजे काय फॉर्म्युला, तोच पाय मोठा वाला आर चा स्क्वेअर मायनस एरिया ऑफ स्मॉल सर्कल म्हणजे पाय छोटा वाला आर चा स्क्वेअर. दोघांमध्ये कॉमन काय आहे बाळांनो, पाय, आणि हा काय बिचारा आर स्क्वेअर माइनस आर स्क्वेअर. आपने बचपन में एक फॉर्मूला देखा था, आपको याद होगा, पिछले जन्म में देखा था क्या, कि सर एज वी नो, बना एज वी नो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ए माइनस बी ए प्लस बी. याद आया क्या कुछ? कौन से जन्म में देखे थे? क्यों इस जन्म में नहीं देखे थे? इस जन्म में देखे थे कि नहीं देखे थे? ठीक है ना. तो बच्चा ये इस जगह पे भी क्या हो जाएगा, पाई इंटू आर स्क्वेअर म्हणतो, आर माइनस आर आणि आर प्लस आर. कोई शक है किसी को? तो मुझको एक बात बताओ, पायची व्हॅल्यू 22/7 असते, मोठ्या आर ची किती आहे रे, 24.5, छोट्या आर ची किती आहे रे, 21, आणि मग 24.5 प्लस 21. आता काय खूप मोठी गोष्ट आहे का बाळा? चला बरं, 22/7 आता 24.5 मध्ये 21 ची बेरीज करणे म्हणजे टकल्या लावून 5 आणि हा 5 आणि 4 होतो की नाही? पहिले बेरीज केलं ना का, हा याच्या केलं, आता मायनस करू. 24.5 मधून 21 गेला तर किती होईल भाऊ, 4तून 1 गेला 3, म्हणजे याचं आलं किती 3.5, याचं आलं किती 45.5. काही शक? अब आपको अगर बुरा ना लगे तो इस 7 को 3.5 से मारू क्या? तो मारने के लिए 3.5 को 7 के साथ डिवाइड करूंगा, तो डायरेक्ट मैं ऐसा नहीं लिख सकता 7 5 35. हा पॉइंट आहे बोया. तर भाऊ पॉइंटच्या आधीची संख्या 7 पेक्षा लहान आहे, म्हणून त्याला टकल्या देऊन मोठ्या करण्याचा प्रयत्न करा. पॉइंट जसा तसा लावा, मग खाली 5 लिहा आणि 7 5 35. डिवाइड पण कसं करायचं ते साईडला लिहून देतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, डायरेक्ट अंधी धंदी वाला काम नाही भाऊ, खरं सांगतोय. हो हा, 7 कितीक जा 0.5 चा. मी का म्हणतो 22 इंटू 0.5 इंटू 45.5 सरसकट गुणाकार करा, काही टाइमपास करायची गरज नाही. पॉइंटला विसरा, 22 गुणिले 5 करू, 5 दुने 10 ना 5 दुने 11, आणि डायरेक्ट 45 म्हणजे हा 4 5 5 ला 11 गुणाकार करा, 1 0 लावून टाकू, होत बसेल काम ना धंदा. 1 5 जा 5, 1 5 जा 5, 1 4 जा 4, फिर जैसे के वैसे. ठीक है, अब उसके बाद 5 और 5 10, 5 और 5 फिर से 10, और ये 5, मतलब क्या हुआ बड़ा, और ये 0 बाकी था. ठीक है, लेके जाओ इधर से 5 0 0 5 0. अब यहाँ पे 2 डिजिट के बाद पॉइंट है, तो 2 डिजिट के बाद पॉइंट दे दो, मतलब 500.5. ये क्या हो जाएगा, मीटर का स्क्वायर आपका आंसर. मीटर का स्क्वायर ये आपका आंसर. क्या ये बात क्लियर हुई बड़ा? क्या ये बात क्लियर हुई? ठीक है, पक्का? कोई डाउट? थोड़ा सा तो भी, थोड़ा सा तो भी. यही आपका आंसर. तो डायरेक्ट बोलना एरिया ऑफ रोड. देख लो है कि नहीं है, तो पता चला नहीं है. एरिया ऑफ रोड इज
500.5 मीटर का स्क्वायर। देखो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल सन्न पिकअप तन्ने एवरेज में खाते और बघते का, ठीक है, बूझ आला दिमाग खराब पायरे। ओय फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ द सर्कमफरन्स। ओय सर्कमफरन्स म्हणते, सर्कमफरन्स दिलाय, ओ माय गॉड पूरा गोलू आएगा, एकच नंबर, हात थोडासा राहिला इथून परत, चल ठीक आहे, चल चल पायरे। ओय 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 यातून जागा सुटली होती तो बंद केलो तिने। सर्कमफरन्स गिवन है, गिवन कितना है, सर्कमफरन्स किती आहे, 88 सेंटीमीटर। किती है सर्कमफरन्स, 88 सेंटीमीटर, ठीक है। अब आपको पूछा है एरिया बताओ, तो भाऊ सर्कमफरन्स ऑफ सर्कल का फॉर्मूला क्या है, 2 पाई। सर्कमफरन्स ऑफ सर्कल का फॉर्मूला 2 पाई आर, ठीक है। सर्कमफरन्स ऑफ सर्कल कितना दिया है, 88, 2 इंटू पाई ची वैल्यू 22/7, आर जसाचा तसा, आर इधर गया तो 88 इंटू 22/7 मतलब उल्टा पलटा 7/22, और 2 मल्टीपल में है उधर जाएगा तो इनटू में जाएगा, जाएगा। अब 22 1 जा और 22 4 जा होता कि नहीं होता 22 4 जा ही होता है ना, आणि हा बिचारा 2 घेऊन पर आला 2 जा, तर 2 इंटू 7 म्हणजे रेडियस किती आला, 14 सेंटीमीटर। रेडियस विचारलं खरे तुम्हाला, त्याने एरिया विचारलं, तर एरिया ऑफ सर्कल इज नथिंग बट बाळा पाय आर चा स्क्वेअर। तर 22/7 आर किती, तर 14 इंटू 14, का बरं, कारण की 14 चा स्क्वेअर असते ना, तर मग भाऊ घेऊन देऊन 7 2 जा, आणि मग हा होते 22 इंटू 28 जा, 14 2 जा 28, तर 28 इंटू 22 गोलूचा केव्हा काम करून यूज झाला पाहिजे ना त्याचा काहीतरी, 2 8 जा 16, 2 2 जा 5, जशीची बला तशी, 6 न 5 12, आणि हा 6, म्हणजे उत्तर 6 से 16 सेंटीमीटरचा स्क्वेअर तुमचा उत्तर। एंड बोल देना कि भाई एरिया ऑफ सर्कल इज 616 सेंटीमीटर स्क्वायर। आई होप आपको ये वीडियो समझ में आया होगा, अच्छा भी लगा होगा, तो प्लीज चैनल को लाइक कर लीजिएगा, सॉरी चैनल बोलता हूँ, वीडियो को लाइक कर लीजिएगा और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए। हमारे 9th के नए बैचेस बहुत जल्द स्टार्ट हो रहे हैं, आप अगर सपोज चाहो तो हमारे 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है। ऐप के थ्रू हम लोग जुड़ते हैं और बेहतरीन तरीके से पढ़ने की कोशिश करते हैं, ठीक है। तो चैनल में नए होंगे तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिएगा। हमारे बच्चे का एक चैनल है, हमारे बच्चा मतलब हमारे क्लास के कुछ बच्चे हैं, उन्होंने एक चैनल बनाया हुआ है जिसका नाम क्या है, लाखांदूरचे मराठे, @लाखांदूरचे मराठे है चॅनल, तुम्ही सर्च करा आणि त्याला सब्सक्राइब करून टाका मेरे खातिर, है ना। तो आई होप ये वीडियो अच्छा लगा होगा, मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा बाय बाय।